पहली ही ठीक। हेलो 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 एसपी फोटोग्राफी सलामी बल्लेबाज के रूप में जीवन पाटिल और सचिन सोलंके। गेंदबाजी के लिए तैयार सुनील पाटिल। फुल टॉस गेंद 6 रन। ह्यूज सिक्सर। जीवन पाटिल के बल्ले से निकलता हुआ पहला सिक्सर। एक रन। जीवन से मिला नवजीवन। वाइड। रन संख्या 11 बिना किसी नुकसान के 11 है एसपी फोटोग्राफी। एक ओवर 12 रन। एक ओवर 12 रन बिना किसी नुकसान के। हेलो हेलो खेल शुरू करें। फाइन कट 4 रन। स्क्वायर लेग की दिशा में कुंवर आए थे दौड़कर। 17 रन। फिर एक बार डीप स्क्वायर लेग पर 1 रन।
सिंगल। रन संख्या 19। तूफानी शॉट, गजब का शॉट 6 रनों के लिए। 25, पूरे 25 रन। दूसरे ओवर के अंतिम गेंद शेष। गली में डॉट बॉल। 2 ओवर के बाद 25 रन बिना किसी नुकसान के। एसपी फोटोग्राफी 2 ओवर के बाद 25 रन। स्विंग एंड मिस, डॉट बॉल। वाइड। 26 रन, 26 विदाउट लॉस। एसपी फोटोग्राफी। डॉट बॉल। सिंगल। बोल्ड। ऊंचा शॉट और ये आउट। और एक विकेट का पतन बहुत ही कम अंतराल में। सुनील पाटिल अच्छी गेंदबाजी। तीन ओवर 28 रन। 3 ओवर 28 रन।
सॉफ्ट डिसमिसल। फोर रन। क्विक सिंगल। एक रन। 3.3, 3 विकेट, 33 रन। 3-3-3 for 3 after 3.3। पॉइंट क्षेत्र में खेला है हल्के से। सीनियर खिलाड़ी वहां पर मौजूद। What a shot! Switch it. दीपक का नेत्र दीपक शॉट। एक गेंद शेष इस ओवर से। बढ़िया गेंदबाजी। 4 ओवर के बाद 39, 3 विकेट के नुकसान पर 39। 4 ओवर के बाद एसपी फोटोग्राफी। चेतन पवार 6 रन, प्रीतम पवार 5 रन। छह रन सरलतापूर्वक लगाया है ये 6। स्क्वायर लेग अंपायर की भी देखिए मुद्रा किस तरह से 6 रन दिखा रहे हैं। पैतालीस रन, 45, 45 धावा। फिर एक बार ऊंचा शॉट, इस बार मगर
बढ़िया प्रयास, लड़खड़ाते हुए, हड़बड़ाते हुए। डॉट बॉल। मैस्यू हिट 6 रन, 6 रन। A welcome hit by SP Photography, प्रीतम पवार along with चेतन पवार। रनों की संख्या हो चुकी है अब तक 55, 55। 5वीं ओवर की आखिरी गेंद, बैकफुट, डॉट बॉल। पांच ओवर 55 रन, 3 विकेट। वर्तमान रन गति 11.00। जसवंत सिंह नए गेंदबाज। बैटिंग पावर प्ले। बढ़िया गेंद, बढ़िया गेंदबाजी। छह रन, सिक्सर। नटराज फिर चैंपियन। आउट।
बड़ा शॉट, 6 रन के साथ। आक्रमण लगातार जारी है इस पे फोटोग्राफी। रनों की संख्या पहुंच चुके हैं 4 विकेट के नुकसान पर 71, 71 रन, 71। सचिन 10 रन, प्रीतम 20 रन, पार्टनरशिप 10। लगा ही नहीं कि आउट हुए, बहुत ही शांतिमय ढंग से आउट। आकाश राठौर, डॉट बॉल। दो रन। डायरेक्ट हिट और आउट। वाइड। सिक्स। इस पारी के 7वें ओवर की अंतिम गेंद। अस्सी रन, 80 80 धावा। फुटबॉल कदम चाल, सभी कुछ एक साथ आनंद लेते हुए खेल का और जीवन का खिलाड़ी।
अंपायर स्टंप्स के सहारे कुछ विश्राम के क्षण लेते हुए वैसे अभिनय कर रहे हैं कि बेल्स लगा रहे हैं, लेकिन सही बात है 6 सवा 6 फुट ऊंचा इंसान कब तक खड़े रह सकता है। सात ओवर के बाद 84 रन। अंपायर ने इसे बाउंड्री डिक्लेयर किया है। अब हम प्रवेश कर रहे हैं इस पारी के अंतिम ओवर में। सभी की दृष्टि सचिन सिसोदे पर। 4 गेंदों में 20 रन बना चुके हैं, 2 चौके 2 छक्के। नो बॉल। फ्री हिट। ऊंचा लंबा शॉट है, 2 रन के लिए दौड़ना चाहते हैं खिलाड़ी, लेकिन मना किया, खतरनाक हो सकता था। आउट, बड़ी विकेट। रन संख्या पहुंची है 9090। पारी के अंतिम ओवर में अंतिम 2 गेंदें शेष। छक्का, ताकत लगा के मारा है पक्का।
कृपया सलामी बल्लेबाज को भेजें। बरोबर आहे बघा, माता सरस्वतीचं वरदान आहे आणि दो अनुभवी सलामी बल्लेबाज मैदान में। फुल टॉस गेंद और सॉलिड शॉट, नो बॉल, अंपायर का इशारा, साथ ही में 4 रन। डॉट बॉल। घूम के खेला है, भाग्यशाली है बल्लेबाज के रन आउट नहीं हुए, घातक हो सकता था। एक बात तो नक्की है, दूसरी बात तो पक्की है कि दोनों भी अनुभवी बल्लेबाज है। सुनील सिंह और कृपया 12th मैन आके दूसरे बल्लेबाज का नाम बताए। सुधीर, भाऊ भाऊ। शायद यही कारण है कि दोनों ही बल्लेबाजों के बीच में उचित तालमेल। कड़क शॉट, 4 रन, बढ़िया बल्लेबाजी सुधीर। ग्यारह रन बिना किसी नुकसान के, जय भारत ड्रिप 11। यॉर्कर लाइन, गेंदबाज सचिन। 1 ओवर 11 रन, 1 ओवर के बाद 11 रन बिना किसी नुकसान के, जय भारत ड्रिप। यहां से 42 गेंदों में 86 रनों की आवश्यकता।
खेल सुचारू रूप से जारी रखे। 9 रनों पर सुधीर, 1 रन सुनील, पार्टनरशिप 11 रनों की। बेचालीस गेंदों में 86 रनों की आवश्यकता। गेंदबाजी में इंट्रोड्यूस किए जा रहे हैं प्रीतम पवार। जय भारत ड्रिप। आपको बता दें कि इस टूर्नामेंट के लिए ब्रांड एम्बेसडर है तुषार पाटिल, एक प्रेरणादायी बालक। लॉन्ग लेग की दिशा में थोड़ा सा मिसफील्ड। सुनील एंड सुधीर बंधु। वाइड। आपको बता दें कि क्षेत्ररक्षण दल के लगभग सभी खिलाड़ी या अधिकतर खिलाड़ी एमआईडीसी सुप्रीम कॉलोनी इलाके के, मित्र मंडली पुलिस कॉलोनी। शॉर्ट ऑफ प्लेइंग रुककर खेला है। तेरह रन। फिर एक बार उत्साही खिलाड़ी ढकलते ढकलते ही थ्रो कर दिया। अच्छा है, बचपन में गोटियां खेलने का बहुत शौक रहा है इन्हें। सचिन जी, संगमालक एसपी, यही उत्साह की आवश्यकता है। इसी तरह की खेल भावना होनी चाहिए। फिर एक बार उसी दिशा में बार बार शॉर्ट ऑफ लेंथ गेंदबाजी हो रही है और बल्लेबाज फाइन लेग, लॉन्ग लेग और स्क्वायर लेग की दिशा में खेल रहे हैं। सत्रह रन। बिना किसी नुकसान के 17। सुधीर एंड सुनील। नो बॉल, फ्री हिट। थोड़ा बड़ा हाथ घुमाए, अनुरोध है अंपायर से। दिखाई नहीं दिया, फिर एक बार घुमाए प्लीज। फ्री हिट। नो बॉल एंड फ्री हिट कंटिन्यूज। आपको बता दें कि बहुत ही अनुभवी अंपायर
कुणाल पवार यूनिवर्सिटी क्रिकेट खेल चुके हैं, साथ ही में हमारे स्क्वायर लेग अंपायर राज्य स्तरीय ख्याति प्राप्त। बहुत ही तगड़ा क्षेत्ररक्षण करने का प्रयास। वाइड। सो अंतिमतः ओवर संपन्न हुआ। 2 ओवर के बाद 22 रन। नन्हे मुन्ने बच्चे मैदान में प्रवेश करते हुए सुविधाएं प्रदान कर रहे थे बच्चे, टोपी, उपकरण। सही बात है, फिक्र होती है परिवार वालों को, समर्थकों को, प्रशंसकों को। रनों की संख्या है 22-22, जबकि ओवर हुई है 2। दोपहर की भी बज रहे हैं 2। सुंदर ड्राइव। एक रन। ये बड़ा शॉट है, तगड़ा हाथ है, कमाल का शॉट है 6 रनों के लिए। बल्लेबाज सुधीर जो अचानक हो गए अधीर, बड़े शॉट खेलने के लिए जाने जाते हैं। यह होता है अनुभव। अनुभव संपन्न बल्लेबाज की यही विशेषता होती है कि जब टीम को आवश्यकता होती है वे गियर बदल सकते हैं, उनके बल्लेबाजी में वो क्षमताएं होती है। 29 रन 29। फिर एक बार कड़क शॉट, 1 रन। तीस रन। बढ़िया गेंद डीप स्क्वायर की दिशा में। रवि, तड़पता हुआ सूरज। आज तो आसमान का सूरज भी इस रवि के सामने फीका होगा। जो ना देखे रवि ते देखे कवि, और जो ना देखे कवि ते देखे अनुभवी। वही कुछ दिखा रहे हैं बल्लेबाज।
लगता है एज लगी है और आउट। अचानक आक्रामक रुख अपना लिया था बल्लेबाज ने, जिसके कारण अब एज लगी और विकेट कीपर ने हंसते हुए, मुस्कुराते हुए, खिलखिलाते हुए, अपने पांडरे शुभ्र दांत दिखाते हुए कैच पकड़ा है। सराहना करनी होगी सुधीर जी की, अपने अनुभव का पूरा लाभ लिया, तगड़े हाथ चलाए और देखिए दर्शक कितने खुश हैं इनके बल्लेबाजी से। नन्हे मुन्ने बच्चे भी तालियों की कड़कड़ाहट कर रहे हैं। और एक बहुत भावुक सीन देखा था जब वो ये बल्लेबाजी कर रहे थे, तो एक नन्हा बालक आया था, उन्हें टोपी दे रहा था, उन्हें रुमाल दे रहा था। ये होती है काळजी, ये होती है स्नेह। दो चार तालियां तो बजने चाहिए मित्रों। धन्यवाद आपकी दो चार तालियों के लिए, आपने कष्ट उठाया। अच्छा डिफेंस। नए बल्लेबाज मैदान में और इसी दरमियान 3 ओवर के बाद 31 रन, 1 विकेट के नुकसान पर जय भारत ड्रीप। यहां से 30 गेंदों में 66 रनों की आवश्यकता है। जिस तरह से अनुभवी बल्लेबाज सुधीर ने बल्लेबाजी की है, उसी प्रकार से अगर आक्रामक बल्लेबाजी की जाए तो निश्चित रूप से लक्ष्य को प्राप्त किया जा सकता है, लक्ष्य को भेजा जा सकता है। 3 ओवर के बाद 31 रन, 1 विकेट के नुकसान पर जय भारत ड्रीप। जसवंत 0, सुनील 5, संकेत पाटिल 1 ओवर 9 रन 1 विकेट। और अब कहां है? अच्छा, गेंदबाजी के लिए सचिन। छह रन। अब सुधीर की आक्रामक बल्लेबाजी की परंपरा सुनील आगे ले जा रहे हैं। जब तक मैदान में सुनील है, स्कोर वो सुना नहीं रह सकता। 37 रन, 37, 37 धावा, 1 गडी बाद जय भारत ड्रीप। पुन्हा एकदा उंचावरून फटका, यावेळी मात्र एक हात टाकण्याचा प्रयत्न केला आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये, समालोचन कक्षामध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षक आलेला आहे। स्वतः ओनरला धावावं लागलं। बघा काय परिस्थिती आली आहे। ज्यांच्यावर पैसा लावला तेच धावपळ करायला लावतायत। धाव संख्या पोहोचली ती 41 वर, 1 गडी बाद 41। पुन्हा एकदा सुंदर असा हा फटका, यावेळी पुन्हा एकदा चौकार। सणसणीत, खणखणीत, दणदणीत, झणझणीत, चुणचुणीत असा हा चौकार। डावातील चौथा षटक। दुपारची वेळ, रखरखत ऊन, जीवाची लाईलाई काय काही होत असताना, फलंदाज मात्र आक्रमक धावा करीत असताना आपण पाहत आहोत। सुंदर असं क्षेत्ररक्षण। बिन टप्प्याचा चेंडू, फुलटॉस चेंडू आणि हवेशीर क्षेत्ररक्षण सीमारेषेवर। आणि अशा पद्धतीनं, अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ, 4 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे। 46 धावा, 1 गडी बाद। आणि आता धाव संख्या सांगायची, 4 षटकानंतर 47 आणि 24 चेंडूंमध्ये 50 धावांची गरज। सुनील बिनबाद, नाबाद 20 धावा, जसवंत सिंग 1 धाव।
गोलंदाजीसाठी साक्षात ईश्वर प्रकट झालेले आहेत. सोपा असा हा चेंडू होता. कदाचित गॉगलमुळे काहीतरी तांत्रिक अडचण निर्माण झाली असेल असं जाणवतंय. उन्हातानाचे दिवस आहे, गॉगल जरुरी आहे. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. प्रेक्षकांमध्ये 6 धावाचा हा शॉट, सणसणीत असा हा षटकार, घणाघाती फलंदाजीचा आदर्श नमुना घालून देऊन असताना फलंदाज सुनील सलामीचे फलंदाज आहे, आतापर्यंत नाबाद आहेत. डीप स्कोर लेगच्या दिशेनं यावेळी मात्र कुठलीही गल्लत केलेली नाही रवी यानं, कारण समोरून संघ मालक फिरत होते आसपास. कुठेतरी दडपण असेल निश्चितच संघ मालकाचं. 55 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद 55. जय भारत ड्रीप. 21 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज. आणि लहानपणी जर आपण गणित चांगलं असेल तर 21 दुनी 42 होतात. प्रत्येक चेंडूवर फक्त 2-2 धावा केल्या तरी रन होतात. एसपी नावाचे क्षेत्ररक्षक या संघात आतापर्यंत तरी 2 एसपी बघितलेले आहेत आम्ही. आणि धावसंख्या झालेली आहे नाना पाटेकरच्या भाषेमध्ये अब तक 56. अच्छा है. सुंदर असा हा फटका आणि सुंदर असा हा सुटलेला झेल. सत्तावन्न धावा, 19 चेंडू शिल्लक आणि 40 धावांची गरज. विद्युत गतीनं गोलंदाजी. अशा पद्धतीनं 5 षटकांचा खेळ संपन्न. 5 षटकानंतर 57 धावा. 5 षटकानंतर 57 धावा, एक गडी बाद. 18 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज. आणि सलामीचे फलंदाज असलेले, विलक्षण गोलंदाज असलेले सुधीर आणि सुनील आपसामध्ये चर्चा करीत असताना, रणनीती तयार करीत असताना, आणि कदाचित त्यांना ते कान मंत्र देत आहेत, गुरु मंत्र देत आहेत, बंधू मंत्र देत आहेत की आता शेवटच्या 3 षटकामध्ये फक्त ठोकायचं, जो इन तो इन, पाऊन घेऊन, अशा पद्धतीचा मंत्र असावा. आणि गोलंदाज सुद्धा पाणी पिऊन पिऊन कशा बडी घ्यायचे त्याचं नियोजन करताय. पोलीस कॉलनीमधील हे सगळे तरुण मित्र मंडळी. प्रेक्षकांकडून अपेक्षा आहे किंवा टाळ्यांचा गजर करावा. आयोजकांतर्फे सूचना करण्यात आलेली आहे की कोणीही अगदी कर्णधार सुद्धा अयोग्य वेळी पाणी घेऊन आतमध्ये जाऊ नये अशी सूचना आयोजकांनी केलेली आहे. एज डायरेक्ट हिट आहे, मात्र तोपर्यंत अत्यंत वेगाने धावत होते फलंदाज. अशाच वेगाने सतत धावले असते तर कदाचित काव्य रत्नावली चौक मध्ये पण पोहोचले असते. खूपच वेगवान अशी धाव. देवा मला पाव. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपूर्ण बंधुत्व, एकता, अखंडता आणि प्रेम याचा संगम म्हणजेच राजपुताना प्रीमियर लीग होय मित्रांनो. गणित 17 चेंडू आणि 39 धावा. आउट.
अत्यंत अयोग्य वेळी गेलेला हा बडी 17 टला नहीं है खतरा। मालक लई खुश झालेले आहेत। सचिन सोलंके या संघाचे संघ मालक आहेत। एसपी फोटोग्राफीचे निश्चितच त्यांच्या चेहऱ्यावर लई मोठा हास्य आलेला आहे या विकेट नंतर आणि या सामन्याचा हा निर्णायक क्षण सुद्धा ठरू शकतो ज्याले आपण मराठीत टर्निंग पॉइंट म्हणतो। नवीन फलंदाज सचिन यांना तेंडुलकर सारखी फलंदाजी करावी लागेल आता। सचिन अडावतकर चलाकी दाखवली गोलंदाजाने, मात्र फलंदाज सुद्धा तितके चतुर चलाक आणि चनाक्ष आपली क्रीज सोडलेली नव्हती। जेव्हापर्यंत सुनील आहे काहीही शक्य आहे। 19 चेंडूंमध्ये 29 धावांची बहारदार खेळी करत असताना सुनील 19 चेंडू 2 चौके आणि 2 छक्के त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटले। छह रन, वेलकम हिट। बल्लेबाज खुश और उनका समर्थक बच्चा बच्चा खुश। बघा मित्रा, आता फक्त 14 चेंडू शिल्लक आहेत। 2.25 ओव्हर बाकी आहेत। वेळोवेळी टाळ्या वाजवा दोन्ही संघांसाठी। दोन्ही संघ आपलेच आहेत, त्यांना प्रोत्साहित करा। प्रत्येकाने टाळ्या वाजवायला पाहिजे मित्रांनो। चौका गेला, छक्का गेला, विकेट गेला, डॉट गेला। दोन्ही टीम एमआयडीसी मधले आहेत, आसपासचे आहेत, वैकीचे आहेत सगळे एकमेकाचे। आपणच पोरुष आहे ना भाऊ। फुलटॉस आणि षटकार। बघा, हा असतो मित्रांनो अनुभव। आम्ही मगाशी सांगितलं की जेव्हापर्यंत सुनील आहे तो मुमकिन आहे, सुनील आहे तर शक्य आहे। आणि त्यांनी 41 धावा चोपलेल्या आहेत, अक्षरशः गोलंदाजीला खिंडार पाडलेला आहे। 21 चेंडू आणि 41 धावा झालेल्या आहेत सुनील यांच्या वैयक्तिकरित्या। सुंदर असा हा फटका, रनआउटची संधी, मात्र झेलबाद करण्याची, धावबाद करण्याची संधी गमावलेली आहे। समीकरण जाणून घेऊया आपण या चेंडूनंतर। 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा किती हवेत? 12 चेंडू आणि 25 धावा। मागच्या सामन्यातच हे समीकरण पुनरावृत्ती होत असताना मागच्या सामन्यात मात्र 1 ओव्हर राखून 25 रन केले होते। तसंच काही होऊ शकतं का? जलगांव के सागर पार्क मैदान पर हम और आप देख रहे हैं ऐतिहासिक राजपूताना प्रीमियर लीग। राजपूत समाज के क्रिकेट इतिहास में पहली बार इस शानदार जानदार स्पर्धा का आयोजन। वाइड, ऊंचा शॉट, उत्तुंग शॉट, झेलबाद।
SP फोटोग्राफीचे हे क्षेत्ररक्षक उत्तम उत्कृष्ट आणि सुंदर असा हा झेल कर्णधार या नात्यानं स्वतः झेल घेतलेला द कॅप्टन लिडिंग फ्रॉम म्हणतात ना ते हेच आणि योच माणूस मोठी विकेट निर्णायक क्षणी अत्यंत मोठी विकेट सुनील घणाघाती फलंदाजी करून पॅव्हिलियन मध्ये परत असताना आपल्या संघ सहकाऱ्यांची त्यांनी मानवंदना स्वीकारलेली आहे. उत्तुंग असा हा शानदार षटकार आणि फलंदाजांच्या आशा या जीवित आहे. घणाघाती फलंदाजी सुंदर गोलंदाजी गणित अशा प्रकारे 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. सचिनवर आशा केंद्रित 3 चेंडूंमध्ये 7 धावा केलेल्या आहेत सचिन यांनी. एक षटकार डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं खोलवर खेळलेला हा फटका G1. आठ चेंडू आणि 17 धावांची गरज. जय भारत ड्रीप 11. पाहतच राहिले क्षेत्ररक्षक. 6 धावा आणि अशा पद्धतीनं या सामन्यामध्ये एक मोठा उलटफेर होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण आता 7 चेंडू आणि 11 धावा असं थोडस सोपं वाटत असलं तरी थोडं कठीण असं हे आवाहन. काहीही होऊ शकते मित्रांनो, हे क्रिकेट आहे. 7 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. कुंवर सिंग यांनी षटकार हाणलेला आहे. नो बॉल. आणि बघा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे एक भीमकाय विशालकाय असा क्षेत्ररक्षक कदाचित सबस्टिट्यूट म्हणून आलेला आहे, पण त्याचं उभं राहणंच म्हणजे निदान 10 धामा थांबवणं असं होय. आणि आता समीकरण जाणून घेऊया आपण मित्रांकडून. बघा आपण मगाशी उल्लेख केला की उलटफेर होण्याची भीती आहे. 7 चेंडू आणि 9 धावा असं गणित सोपं होत आहे. रवी बाउंड्री लाईनच्या बाहेर, सूर्य गेला क्षितिजा बाहेर. 6 धावा आणि आता अशा पद्धतीनं जय भारत ड्रीप 11 संघ हा विजयाच्या दिशेनं आश्वासक अशी आगेकूच करीत आहे. जय भारत ड्रीप म्हणजे जयची जय जयकार. अब जन जन में मन मन में क्षण क्षण में कण कण में होगी जय भारत की जय जयकार. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. आणि येथून जर SP फोटोग्राफीला मुसंडी मारायची असेल तर निश्चितच त्यांना काही बळी घ्यावे लागतील, काही बळी द्यावे लागतील. 6 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे. सचिन यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी 5 चेंडूंमध्ये 14 धावा चोपलेल्या आहेत. आणि कुंवर सिंग यांनी फक्त 2 चेंडूंमध्ये एकमेव षटकाराच्या मदतीनं 6 धावा केलेल्या आहेत. पण ज्या पद्धतीनं त्यांनी शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 21 धावा केलेल्या आहेत त्यामुळे आता जय भारत ड्रीप
यांना 6 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावांची गरज आहे. पण आताही दोन्ही संघांना संधी आहे, त्यांनी मुसंडी मारावी, झेप घ्यावी. आकाशी झेप घे रे पाखरा, सोड सोन्याचा पिंजरा, अशा पद्धतीनं तुम्हाला खेळ खेळावा लागेल, खेळ मांडावा लागेल. आणि जो संघ हारेल तो म्हणेन कशी नशिबानं आज थट्टा मांडली. सुसाट अशी एकेरी धाव. आणि आता मात्र जय भारत ड्रीप यांना 5 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. या डावातील सुरुवातीला सुनील आणि सुधीर या भावंडांनी ज्या पद्धतीने खेळ केला, मध्ये काही विकेट आलेत, 3 बळी गेलेत, मात्र हिम्मत ना हारता, किंमत ना हारता ज्या पद्धतीनं सचिन आणि कुंवर सिंग यांनी पराभवाच्या जबड्यातून हा आता विजय खेचून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, तो निश्चितच वाखाणण्याजोगा. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. क्षेत्ररक्षक जवळ आलेले आहेत, तोंडाशी आलेले आहेत, फलंदाजाच्या छातीवर उभे आहेत जवळपास. हा चेंडू नको मित्रा, हा मैदाना बाहेर जाईल. आणि अशा पद्धतीनं जय जयकार होत आहे जय भारत ड्रीप संघाची. नेत्र दीपक असा दैदिप्यमान विजय. जबरदस्त फलंदाजी, कौतुक करावं लागेल सचिन. सचिन यांचं 6 चेंडूंमध्ये 20 धावा. वा रे वा, सुंदर फलंदाजी. जबरदस्त रोमांचक असा सामना झाला आणि दोघी संघांचे खेळाडू एकमेकांना भेटत आहेत, अभिनंदन करत आहेत. जुने मित्र आहेत हे सर्व खेळाडू, समाज बांधव आहेत आणि अशाच पद्धतीने खेळ भावना दाखवण्याची गरज आहे मित्रांनो.